तुमच्या मोलाच्या सहकार्यानंच आम्ही गाठलाय 30 लाख सबस्क्रायबर्सचा नवीन टप्पा। तुमच्या कामाची प्रत्येक बातमी साम टीव्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आजच लाईक, शेअर आणि फॉलो करा। श्रोतेहो नमस्कार, मी अनिरुद्ध गत्रे आणि आपण ऐकत आहात सकाळ पॉडकास्ट। तृप्ती देवरुखकर या मराठी महिलेला मुलुंडमध्ये गुजराती व्यक्तींनी घर नाकारल्याची घटना जोरदार चर्चेत होती। त्यांच्या मदतीला आता सत्तेत सामील असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गट सरसावला आहे। कुस्ती महासंघाचा अध्यक्ष ब्रिजभूषण सिंहने आपल्यावरील आरोपांचे खापर काँग्रेसच्या माथी फोडले आहे। अण्णा द्रमुक पक्षाने दक्षिणेत भाजपला चांगलाच इंगा दाखवायचं ठरवलं आहे। वेगवान घडामोडीत ऐकूया हरित क्रांतीचे जनक MS स्वामीनाथन यांचे निधन। संसदेत असभ्य भाषा वापरणाऱ्या रमेश बिधुरींना भाजपने दिली नवी जबाबदारी। उज्जैनमधील अल्पवयीन अत्याचार प्रकरणी संशयित अटकेत। आशियाई स्पर्धेत भारताने कमावले आणखी एक पदक। चर्चेतली बातमी अर्थातच गणरायांच्या विसर्जनाची। चला तर मग सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला। तृप्ती देवरुखकर यांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, रुपाली चाकणकरांची ग्वाही। मुलुंड पश्चिम मधील एका गृहनिर्माण संस्थेत मराठी असल्याने जागा नाकारण्यात आल्याचा आरोप तृप्ती देवरुखकर यांनी केला होता। त्यांनी या संदर्भात एक व्हिडिओही समाज माध्यमांवर पोस्ट केला होता, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता। त्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे। तृप्ती देवरुखकर या मुलुंडमधील एका सोसायटीमध्ये आपल्या ऑफिससाठी जागा पाहण्यासाठी गेल्या होत्या। तेव्हा तेथील गुजराती व्यक्तीने त्यांना जागा देण्यास नकार तर दिलाच, शिवाय मुजोरपणे इथे महाराष्ट्रीयन माणसांना जागा दिली जात नाही अशी दादागिरीही केली। मराठी माणसाला जागा देणार नाही असा लेखी नियम आहे का, असा प्रश्न तृप्ती देवरुखकर यांनी विचारल्यावर त्या सोसायटीतील माणसांनी त्यांच्याशी गैरवर्तन केले। मराठी माणसांना परवानगी नाही म्हणणाऱ्या व्यक्तीचे म्हणणे मोबाईलमध्ये शूट केले। त्यानंतर तृप्ती आणि त्यांच्या पतीला धक्काबुक्की करण्यात आली। तृप्ती देवरुखकर यांनी हा व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर केल्यानंतर मग चक्र फिरली। अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे। त्या म्हणाल्या, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी तत्काळ कारवाईचे आदेश दिले होते। या प्रकरणी सहकार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच प्रधान सचिव, गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई यांच्याकडून अहवाल मागण्यात आला आहे। सोबतच मुलुंड पोलिसांना याबाबत कारवाई करण्याचे निर्देश दिले होते, अशी माहिती चाकणकरांनी दिली। महिला आयोगाच्या सूचनेनुसार बुधवारी रात्री उशिरा मुलुंडमध्ये पोलिसांनी देवरुखकर यांना त्रास देणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। संविधानाने दिलेला हक्क नाकारणे, महिलेचा छळ करणे या अनुषंगाने दोषींवर कारवाई होईल। याबाबत देवरुखकर यांना न्याय मिळेपर्यंत आयोग पाठपुरावा करेल असं आश्वासन रुपाली चाकणकर यांनी दिलं आहे। तर देवरुखकर यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लगेचच मनसेचे कार्यकर्ते तेथे पोहोचले आणि त्यांनी सदर सोसायटीतील लोकांना मनसे स्टाईल इंगा दाखवल्याचं मनसेने आपल्या X संदेशात म्हटलं आहे। माझ्यावरचे आरोप काँग्रेसमुळे, ब्रिजभूषण सिंहच्या उलट्या बोंबा। कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी आरोप असलेले ब्रिजभूषण सिंह यांनी आता आपल्यावरील आरोपांचं खापर काँग्रेसवर फोडलं आहे। महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला, तसंच आरोपपत्रही दाखल केलं आहे। दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरू आहे। मात्र आपल्यावर आरोपपत्र दाखल असलं तरीही कोणताही खटला सुरू नाही असा युक्तिवाद ब्रिजभूषण सिंहने केलाय। ब्रिजभूषणने केलेल्या लैंगिक छळासाठी त्याच्यावर कारवाई व्हावी यासाठी महिला कुस्तीपटूंनी आंदोलन केले होते। मात्र आपल्यावर झालेले आरोप हे स्पॉन्सर्ड असल्याची दरपोक्ती ब्रिजभूषण सिंहने केली आहे। त्यावर कडी म्हणजे या आरोपांसाठी त्याने काँग्रेसला दोषी धरलं आहे। काँग्रेसचे दीपेंदर हुड्डा, भूपेंदर हुड्डा आणि काही उद्योगपती यामागे आहेत असा आरोप ब्रिजभूषणने केला आहे। या लोकांना त्यांच्या पद्धतीने कुस्ती महासंघ चालवायचा होता, ते होत नसल्यानेच त्यांनी माझ्यावर आरोप केले असंही ब्रिजभूषण पुढे बोलताना म्हणाला। हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे।
न्यायालयीन प्रक्रियेवर आम्ही टिप्पणी करू शकत नाही. जे न्यायालयापेक्षा मोठे आहेत ते टिप्पणी करू शकतात. पोलिसांनी माझ्यावर आरोपपत्र दाखल केलं आहे. त्याला मी आव्हान दिलं आहे. त्यामुळे माझ्यावर खटला सुरू नाही. मला काय सांगायचं ते मी न्यायालयात सांगेन, कारण मीडिया ट्रायल करण्यात काही अर्थ नाही. भाजप पासून वेगळे झाल्यानंतर अण्णा द्रमुक स्थापणार नवी आघाडी. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून म्हणजेच एनडीएतून नुकतेच बाहेर पडल्यानंतर आता अण्णा द्रमुकनं नवी आघाडी स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तसंच पुन्हा भाजप सोबत जाणार नाही असंही स्पष्ट केलं आहे. त्यामुळे दक्षिण भारतातील भाजपचं सत्तेचं स्वप्न भंगणार असं दिसतंय. कृष्णगिरी इथं पत्रकारांशी बोलताना पक्षाचे वरिष्ठ नेते के.पी. मुनुसामी म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांना हटवण्याची मागणी अण्णा द्रमुकनं कधीही केली नव्हती. त्यामुळे अण्णा द्रमुक सारख्या बड्या पक्षाला अशा पद्धतीचे प्रश्न विचारणं हे मूर्खपणाचं आहे. आम्ही अशा प्रकारची चूक कधीही करणार नाही. आम्ही इतके असुसंस्कृत नाही की दुसऱ्या एखाद्या पक्षानं कसं काम करावं हे सांगू. आमचा पक्ष असा नाही. मात्र भाजपशी पुन्हा जुळवून घेणार का या प्रश्नावर त्यांनी अजिबात नाही असं उत्तर दिलं. ते म्हणाले, स्टॅलिन आणि त्यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी दावा केला की हाच धर्म आहे. आम्ही भाजपशी युती तोडल्यामुळे आता डीएमकेची भीती स्पष्टपणे दिसून येत आहे. आम्ही पुन्हा एनडीए जॉईन करणार नाही, पण आम्ही नवी आघाडी करणार आहोत, ज्याचे अध्यक्ष के. पलानीसामी असतील. नुकतेच अण्णा द्रमुकने चेन्नईतील पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत भाजप सोबतची गेल्या 4 वर्षांपासूनची युती तोडण्याची घोषणा केली होती. पक्षाच्या या निर्णयानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या मुख्यालयाबाहेर फटाके फोडत आनंद व्यक्त केला होता. आता ऐकूया वेगवान घडामोडी. हरित क्रांतीचे जनक एम.एस. स्वामीनाथन यांचं निधन. 1960च्या दशकात भारतात झालेल्या हरित क्रांतीचे प्रणेते आणि ज्येष्ठ शेतीतज्ञ वैज्ञानिक एम.एस. स्वामीनाथन यांचं गुरुवारी निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. अल्प उत्पन्न गटातील शेतकऱ्यांसाठी तांदळाच्या विविध प्रकारच्या आणि चांगले उत्पादन देणाऱ्या प्रजाती तयार करण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. प्रशासनातही त्यांनी अनेक महत्वाची पदं सांभाळली. 2004 साली त्यांना राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही नियुक्त करण्यात आलं होतं. संसदेत असभ्य भाषा वापरणाऱ्या रमेश बिधुरींना भाजपचे बक्षीस, दिली नवी जबाबदारी. भाजपचे खासदार रमेश बिधुरी यांनी लोकसभेत बसपचे खासदार दानिश अली यांच्यावर जातीवाचक शब्द वापरत आक्षेपार्ह टीका केली होती. त्यावरून मोठा गदारोळही झाला होता. मात्र आता भाजपने बिधुरींना नवी जबाबदारी दिली आहे. बिधुरींना राजस्थानच्या टोंक जिल्ह्याची निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. कारवाईऐवजी नवी जबाबदारी दिल्याने भाजपवर टीका होत आहे. दरम्यान विशेषाधिकार समितीकडे बिधुरी आणि दानिश अली यांचे प्रकरण सोपवण्याचा निर्णय लोकसभा सभापती ओम प्रकाश बिर्ला यांनी घेतला आहे. उज्जैनमधील पीडित अल्पवयीन मुलीच्या अत्याचाऱ्यांना अटक. मध्य प्रदेशच्या उज्जैन शहरात एका 12 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला आणि त्यानंतर सदर दुर्दैवी मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत 8 किलोमीटर चालत गेली होती. ती अनेकांकडे मदत मागत होती, मात्र कुणीही तिची दखल घेतली नाही. शेवटी उज्जैनमधील एका आश्रमातील पंडिताने तिला मदत केली. हे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर देशभर संताप उसळला होता. आता पोलिसांनी राकेश 38 वय नावाच्या एका ऑटो रिक्षा चालकाला अटक केली आहे. त्याच्या रिक्षात रक्ताचे नमुने सापडले आहेत. फॉरेन्सिक तपासणीसाठी ते पाठवण्यात आले आहेत. दरम्यान मध्य प्रदेशमध्ये भाजप सरकार असतानाही अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांना जाब विचारला आहे. आशियाई स्पर्धेत भारताची आणखी एका पदकाची कमाई. भारतीय खेळाडू आशियाई स्पर्धेत चांगली गाजवत आहेत. इक्वेस्टेरियन ड्रेसेज या वैयक्तिक प्रकारात भारताच्या अनुष अगरवालाने कांस्य पदक जिंकले आहे. या क्रीडा प्रकाराला घोड्यांवरील बॅले असंही म्हटलं जातं, कारण त्यामध्ये तशा प्रकारे निरनिराळे फॉर्मेशन्स आणि सादरीकरण होत असतं. अनुष अगरवालाने या स्पर्धेत ए.आर. रहमानच्या जय हो गाण्यावर सादरीकरण केलं. आता बातमी चर्चेतली, अर्थातच देशभरातल्या गणेशोत्सवाची.
काल अनंत चतुर्दशी निमित्त राज्यात अनेक ठिकाणी गणेश विसर्जनाच्या मिरवणुकी दणक्यात निघाल्या. आज चर्चेतल्या बातमीत या विसर्जनाच्या मिरवणुकातले हायलाइट्स पाहणार आहोत. सद्गतीत अंतःकरणाने बाप्पांना निरोप. पुण्यातील विसर्जन मिरवणूक विशेष आणि चर्चेतली असते. या मिरवणुकीत कुठे काही गडबड होऊ नये आणि विसर्जन शांततेत पार पडावे यासाठी पुणे शहर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामध्ये यावेळी पहिल्यांदाच 25 तृतीयपंथीयांचा समावेश आहे. गणेश उत्सवात अशा प्रकारे सेवा करायला मिळाल्याने या तृतीयपंथीयांनी आनंद व्यक्त केला. तसेच या निमित्ताने समाजात मान मिळत असल्याची भावना व्यक्त केली. काल गणरायाला निरोप देताना पावसानेही राज्यभर जोरदार हजेरी लावली. मुंबई आणि पुण्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. परंतु पाऊस असतानाही गणेश भक्तांचा उत्साह कमी झाला नव्हता. मिरवणुकीतील ढोल पथकं, कलाकार, नर्तक, गायक, वादक यांनी गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेतले. पुण्यातील मिरवणुकीतील कलाकार पथकाचा बोलबाला यंदाही पाहायला मिळाला. आस्ताद काळे, श्रुती मराठे, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित यांसारखे कलाकार त्यात सहभागी झाले होते. पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील मानाच्या 5 गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरू होती. मानाचा दुसरा गणपती असलेल्या तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रणवनं कथकली सादर करून उपस्थितांची दाद मिळवली आहे. प्रणव हा पुण्यातीलच असून त्याने भरतनाट्यममध्ये MA केलं आहे. याबरोबरच राष्ट्रीय कला अकादमीनं अलका चौकात काढलेल्या रांगोळीचीही मोठी चर्चा होती. मुंबईतही विसर्जनाची मोठी धूम होती. लालबागच्या राजाची मिरवणूक बाहेर येताना एकदम शिवरायांचा आवाज घुमला. हा आवाज होता शरद केळकर या मराठी अभिनेत्याचा. छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणाऱ्या शरद केळकरने लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला आवाज दिला आहे. हिंगोली येथील चिंतामणीचे दर्शन घेऊन 2024 मध्ये शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत यासाठी नवसाचा मोदक घेतला आहे. जुहू समुद्र किनाऱ्यावर गणपती विसर्जनासाठी तैनात असलेल्या एका तरुणावर वीज पडल्याची दुर्घटना घडली आहे. त्याला मुंबई महापालिकेच्या विलेपार्ले पश्चिम येथील उपर रुग्णालयात रुग्णवाहिनीतून नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे. हसन युसुफ शेख असं तरुणाचं नाव असल्याचं कळतंय. तर श्रोते हो, हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. युट्यूबवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया, सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना नक्की शेअर करा. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.